और वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ हा एक ब्लॉग असणार आहे आणि रॅन्डम ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. म्हणजे माझं काही डिसाइडेड नव्हतं की आपल्याला काही शूट करायचं आज असं. मला अचानक वाटलं करूयात म्हणून मी चालू केलं आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर सकाळपासून मी काय काय केलं ते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मिनी ब्लॉगमध्ये अपलोडेड असेल. आणि आता दुपार झाली आहे आणि आता इथून पुढं काय काय होतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आमचा लंच झाला आहे. लंच म्हणजे आम्ही फराळच केला आणि साबुदाण्याची खिचडी खाल्लेली मी. साबुदाण्याची खिचडी, दही आणि आंबा खाल्ला. आता जोपर्यंत उन्हाळा संपत नाही तोपर्यंत नुसता आंबाच खाणार आहे आम्ही, तुम्ही पण. मग आता पुढे काय काय होतं हे तुम्हाला मी आता दाखवते. तर आता माझी मम्मी आमरस बनवते आहे. तर बघूयात कसं बनवते ते. खूप माहिती आहे, मी 3-4 वेळा आंब्याच्या रसाच्या रेसिपीज अपलोड केल्या, त्यामुळे मलाच कंटाळा आला आत्ता. पण फक्त ग्लिम्स दाखवते तुम्हाला एक की कसं चाललं आहे ते. आणि बघत काय काय होतं आहे आज ते. तर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल मी आज दिवसभरामध्ये काय काय करते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कोणता आंबा आहे हा? केशरी. तर हा केसर आंबा आहे आणि केसर आंब्याचा आमरस करतोय आम्ही. तर आता हा आमरस बनवून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर इथे बघा झाला हा आमरस बनवून रेडी आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. जास्त पातळही नाही आहे आणि जास्त थिकही नाही आहे. अशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. तर हे झाले रेडी. आज साखर वगैरे पण ॲड केली आहे. आता फक्त इलायची पावडर ॲड करायची आहे. तर करूयात. तर आता मी ह्या आमरसमध्ये ॲड करते इलायची पावडर. घेतल्यात मी इथं या इलायच्या त्यांना सोलून घेते. तर इथे मी 7 इलायच्या घेतल्यात इतक्या आमरससाठी. इथे सगळे इलायच्या मी सोलून काढल्यात. आता ह्याला छान ठेचायचं आहे. ह्याची पावडर बनवून घ्यायची. आता ह्याला मी ठेचून छान पावडर बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. इथं बघा व्यवस्थित ह्याची मी पावडर करून घेतली आहे, इलायची पावडर. आता ही पावडर या आमरसमध्ये टाकूयात. बघा व्यवस्थित ही इलायची पावडर करून घेतली आहे मी. आता ही या आमरसमध्ये टाकते, ॲड करते आणि छान याला मिक्स करून घेते व्यवस्थित. व्यवस्थित इलायची आणि साखर मिक्स केली आहे ह्यामध्ये. आता ह्याला झाकून मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग संध्याकाळी बघूयात जेवताना. आता मी इलायची ॲड करून आमरस मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवला. तर संध्याकाळी दाखवते तुम्हाला. तर आता आम्ही खेळणार आहोत लुडो आणि मग तुम्हाला दाखवते मी जिंकल्यावरती. तरी तुला काय बोलायचं आहे का? परी सारखी हरती आणि मग ती रडती आणि बोलते की तुम्हाला रडत नाही मी. मग काय करते परी? मी रडते. मग म्हणते मी खेळणार नाही काकू, मी चालले घरी काकू, मला नाही. चिडकी परी. One eternity later. संध्याकाळ झाली आहे. मी दुपारी शूट करत होते तेव्हा आम्ही लुडो खेळत होतो आणि तर मी सेकंड आली आहे त्या गेममध्ये आणि परी हारली आहे. परी गेली आहे घरी. त्यानंतर आम्ही गेम खेळला. मग मी आज मला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे चॅनलवरती, मी मिनी ब्लॉग्स अपलोड करते, शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सध्या. तर तो एडिट करत होते. एडिटिंग झाली आणि इतका वेळ गेला माझं त्यामध्ये. आता चाय पिते मी. मग चाय पिऊन तुम्हाला दाखवते पुढं काय होतं ते. मला चाय प्रचंड आवडतो. मला दररोज सकाळी 1 कप चाय आणि संध्याकाळी 1 कप चाय. मला असं दिवसातून 2 कप चाय नक्की लागतो, नाहीतर मला खूप असं चुकल्यासारखं वाटतं. आय एम टोटल चाय पगलू. तुम्हाला चाय आवडतं की कॉफी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मला इतकं चाय आवडतं की मी त्यावरती ना इंस्टाग्रामला रीलसुद्धा बनवली आहे. तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकता आणि मला इन्स्टालाही फॉलो करू शकता तुम्ही. मी इथे ID पिन करेन, तर लगेच जाऊन मला इन्स्टालाही फॉलो करा. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून आपला चॅनल पटकन ग्रो होईल आणि आपली कम्युनिटीही वाढेल. आणि आता मी पिते चाय आणि मग दाखवते तुम्हाला पुढं काय होतं आहे ते. तर आत्ता आली आहे मी किचनमध्ये आणि तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे ऑलरेडी. इथे चपातीचं पीठ मळलं आहे आणि भाजीसाठी हे सगळं कट करून घेतल्यात भाज्या आणि एकीकडं जिरा राईसही बनवून झाला आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर. तर त्यासाठी हे सगळं चॉप करून घेतलं आहे मी. तर तुमच्यासोबत आज मी मटर पनीरची रेसिपी शेअर करणार. चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. तर मटर पनीर बनवण्यासाठी सगळ्यात
कांदा बारीक उभा पातळ चिरून घेतलाय, टोमॅटो उभा पातळ चिरून घेतलाय, हिरव्या मिरच्या छान स्लिट करून घेतल्यात, काजूचे तुकडे घेतलेत आणि आलं आणि लसूण घेतलाय. तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना भाजून घ्यायचंय, तळून घ्यायचं तेलामध्ये. तर सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे कढई तापत ठेवतेय आणि मी आज मी पनीर तळून नाही घेणार तेलामध्ये, मी ॲज इट इज यूज करणार आहे. आता मी कढईमध्ये ॲड करते एक साधारणतः 2 चमचे तेल. तर इथे बघा तेल चांगलं तापू लागलंय. आता यात मी ॲड करते कांदा. तर इथे मी अंदाजाने घेतलेत कांदे, मीडियम साईज कांदे घेतलेत मी, 2 ते 3 कांदे घेतलेत. छान परतून घ्यायचं कांद्यांना. यातच मी ॲड करते आलं आणि लसूण. 7-8 लसणाच्या पाकळी घेतल्यात आणि अगदी 1-2 इंच आलं सोलून घेतलंय मी. हिरव्या मिरची ॲड करते, स्लीट करून घेतल्यात मी, चिरून घेतल्यात मधून. आणि यांना छान तेलामध्ये परतवून घ्यायचंय. इथं बघा व्यवस्थित कांदा तळू लागलाय तेलामध्ये, गोल्डन ब्राऊन कलर येऊ लागलाय. आणखी थोडंसं डार्क होऊ द्यायचं ह्याला, आणखी छान तळून घ्यायचं या तेलामध्ये. तर पनीरच्या किंवा ग्रेव्हीच्या सगळ्या रेसिपीज ऑलमोस्ट सेमच असतात. कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण मिरच्या तळून घ्यायच्या, मग त्याला ब्लेंड करून प्युरी बनवून घ्यायची आणि मग फोडणी देताना त्याला पुन्हा त्या पेस्टला तळून त्यामध्ये मसाले ॲड करून मग आपल्याला ज्याची ग्रेव्ही करायची ते ॲड करायचं. तर खूपच जास्त सिम्पल रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणखी 1-2 मिनटं ह्याला छान परतवून घेते मी. इथे बघा मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे ह्या कांद्याला. आता यात मी ॲड करते टोमॅटो. तर इथे मी साधारणतः 2 मोठे टोमॅटो छान तिथे पातळ चिरून घेतले. तर आता हा टोमॅटो छान मॅश होऊस्तोवर आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांद्यासोबत. इथे बघा टोमॅटो छान मॅश झालाय. आता यात मी ॲड करणार आहे 1 छोटी वाटी काजू. तर साधारणतः 10-12 काजूचे तुकडे घेतलेत मी. काजूलाही ॲड करून छान परतवून घेतेय आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करतेय 1 मिनिटभर काजू परतल्यानंतर. आता ह्याला छान थंड होऊ द्यायचंय. थंड झाल्यावरती मग पुढची प्रोसेस बघूयात. तर इथे बघा आपण जे हे कांदा, टोमॅटो, काजू वगैरे फ्राय करून घेतलेलं, तळून घेतलेलं ना, ते थंड झालंय व्यवस्थित. आता याला मी मिक्सरमध्ये छान वाटून घेते, जी प्युरी बनवून घेते, पेस्ट बनवून घेते व्यवस्थित. खूप छान सुवास येतो याचा आत्ताच. पण या मला आता सगळं अंदाजाने टाकावं लागणार आहे, हळद मिरची वगैरे, कारण आज सगळ्यांचा उपवास आहे आमचा. ॲज आय हॅव मेन्शन्ड बिफोर आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे मस्त. आता ह्याला मी डिरेक्टली ग्राइंड करते. यामध्ये मी काही पाणी वगैरे एक्स्ट्रा ॲड नाही करणार आहे बघा. आणि ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं दरदरं झालंय हे. आता ह्यात मी अगदी 1 चमचाभर पाणी ॲड करणार आहे बस. आणि ह्याला वाटून घेते पुन्हा एकदा. इथे बघा व्यवस्थित माझी ही प्युरी पेस्ट वाटून झाली आहे. आता फोडणी देऊयात, फायनल तडका देऊयात ह्या ग्रेव्हीला. तर आता फायनल फोडणीसाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. आपण बनवून घेतलेलं वाटण घेतलंय मी, मटार घेतलंय, फ्रोझन मटार घेतलंय मी, छोटीशी वाटी घेतली कारण आमच्या घरी जास्त मटार कोणी खात नाही असं भाजीत. त्यासोबत पनीर घेतलंय मी आणि अशा क्यूब्समध्ये कट करून घेतलाय पनीरला एकसारखे. त्याचसोबत पावडर स्पायसेसमध्ये मी घेतलंय धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद. तर इतकं साहित्य लागणार आहे. याशिवाय मी तेलसुद्धा यूज करणार आहे आणि आठवणीने मीठ. तर आता सुरुवात करूयात फोडणी द्यायला. तर इथे बघा तेल चांगलं तापलं गेलंय. आता यात मी ॲड करणार आहे आपण बनवून घेतलेलं वाटण. तुम्ही मी इथे तेल यूज करते, तुम्ही हवं तर बटरही यूज करू शकता.
परतून घेते आपल्याला या मसाल्याला, वाटणाला. इथे बघा मसाला व्यवस्थित परतवून झाले तेलामध्ये. आता या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे हे सगळे पावडर स्पायसेस. हळद घेते मी, गरम मसाला ॲड करते आहे, थोडा जास्त ॲड करायचा गरम मसाला बाकी पावडर स्पायसेसपेक्षा. आणि धना पावडर ॲड करते आहे, त्याचसोबत लाल मिरची पावडर, आणि छान मिक्स करून घेते याला. इथे बघा मसाला व्यवस्थित परतला गेला आहे, शिजला गेला आहे, फ्राय झाला तेलामध्ये. आता या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे फ्रोझन मटार. अगदी थोडेसे ॲड केलेत मी, आणि पुन्हा छान मिक्स करून घेते यांना. थोडंसं आपल्याला फ्रोझन मटारला शिजवून घ्यायचं आहे या वाटणासोबत, मसाल्यासोबत. बघा किती टेम्पटिंग दिसतोय हा मसाला आत्ताच. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर पाणी गरम करूनच ॲड करा, त्याने छान रंग येतो भाजीला. बघा पाणी जितकं ग्रेव्ही हवी आहे तुम्हाला तितकं पाणी ॲड करा, आणि ह्याला छान मिक्स करून घ्या. आता मी आता ॲड करणार आहे चवीनुसार मीठ. आणि पुन्हा छान मिक्स करून घेते. आता इथे मी यावरती झाकण लावून गॅसची फ्लेम मीडियम ठेवते आणि छान एक 5 मिनिटांसाठी शिजवून घेते भाजीला. तर आता 5 मिनिटांनंतर चेक करूयात. साधारण 5 मिनिटं झालेत मी याला असं झाकून स्लो टू मीडियम फ्लेमवरती शिजत ठेवलेलं. आता चेक करूयात. खूपच छान सुवास येतो या भाजीचा, आणि परफेक्टली शिजली गेली आहे ग्रेव्ही. बघू शकता तुम्ही काय परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि रंग आलाय, एक नंबर. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे कट करून घेतलेले, क्यूब्समध्ये कट करून घेतलेले पनीर. छान मिक्स करून घ्यायचं पनीरला. आणि एक आणखी 2 मिनटं मी ह्याला शिजवून घेते फक्त. तर इथे बघा 1-2 मिनटं झालेत मी असं शिजत ठेवलेलं. सगळ्यात शेवटी आता मी याला गार्निश करणार आहे बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. आणि मग झालं रेडी आपलं रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर रेडी. बघा काय मस्त कलर आणि कन्सिस्टन्सी आली आहे भाजीला, एक नंबर. तर आत्ता झाली आहे माझी भाजी बनवून, आणि सगळा स्वयंपाकसुद्धा झाला आहे ऑलमोस्ट. तर इथे आमची गणपतीची आरती करून झाली, आणि आता इथे मी उपवास सोडायला बसली आहे. तर आज जेवणामध्ये होती मटार पनीरची भाजी, जिरा राईस, फुलके होते, वरण होतं, आमरस होता, शिरा होता, त्याचसोबत लोणचं होतं. One eternity later. हॅलो. तर जसं तुम्ही बघितलं लास्ट क्लिपमध्ये काल उपवास सोडला मी, आणि मग तीच लास्ट क्लिप मी शूट केली ती, आणि तिथून पुढे शूट करायचं विसरून गेले मी, राहून गेलं. त्यामुळे मी आत्ता ह्या व्हिडिओचा एंड करते आहे. तर इतकं जास्त काही शूट नाही करता आलं मला काल. छोटाच व्लॉग बनवला गेला, घरातच होतो, चिल करत होतो, तर तेच तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि पनीरची रेसिपी, मटार पनीरची रेसिपी, हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी होती, काही खडे मसालेसुद्धा यूज नाही केलेत मी, तरी खूप जास्त फॅब झाली ती भाजी, खूपच जास्त चविष्ट. आणि मला पर्सनली, मलाच काय घरात सगळ्यांनाच फार आवडली काल मटार पनीरची भाजी. तर तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटत पुन्हा अशा एका छान ब्लॉगसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.